नमस्कार मित्रांनो, दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये डॉक्टर म्हणतात की अभिषेकची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, त्यासाठी एका कन्सर्न फॉर्म वरती सही करा. असं म्हणत डॉक्टर तो फॉर्म दादासाहेब यांच्या हातात देतात. दादासाहेब म्हणतात की डॉक्टर, हे शिवगड आहे आणि या शिवगडाचं आम्ही राजे आहोत आणि तुम्ही आमच्याकडून फॉर्मवर सही करून घेताय. असं म्हणत दादासाहेब तो फॉर्म फाडतात. पुढे दादासाहेब म्हणतात की डॉक्टर, एक लक्षात राहू द्या, आमच्या चिरंजीवांना काही झालं तरी यातून तुम्ही सुखरूप बाहेर काढायचं, नाहीतर तुमचं हे हॉस्पिटल आणि तुम्ही परत कधीच शिवगडमध्ये दिसणार नाही हे ध्यानात राहू द्या. असं म्हणत ते फाडलेला फॉर्म ते त्याच्या तोंडावरती मारतात. तर अमय डॉक्टरांना म्हणतो की डॉक्टर, तुम्ही पुढची तुमची प्रोसिजर आहे ती चालू करा, मी फॉर्मवरती काय सही वगैरे करायची आहे ते करेल, असं तो म्हणतो आणि तिथून डॉक्टरांना जायला सांगतो. तर माईसाहेब म्हणतात की हे समज जे काही झालेलं आहे ते त्या पोरीमुळे झालेलं आहे. कोण कुठली ती पोरगी कुणास ठाऊक कशी आमच्या अभिषेकच्या आयुष्यात आली आणि पार त्यांची वाट लावून गेली, त्यांच्या जीवाशी खेळली. आम्ही तिला कधीच माफ करणार नाही, असं म्हणतात. इकडे दुर्गा अभिषेकची खबरबात काढण्यासाठी मोहिते पॅलेसवर आलेली असते. ती आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करते, पण सिक्युरिटी काही तिला आत जाऊन देत नाही. त्यावेळेस माईसाहेबांची मोठी सून आणि ईशा तिथे येतात. त्या दोघी जणी तिला आत बोलून घेतात. त्यावेळेस दुर्गा त्यांना विचारते की अभिषेक कसा आहे, कुठे आहे. त्यावेळेस ईशा सांगते की त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. तेवढ्यात सुमी येते. बाईसाहेबांची मोठी सून सुमी सोबत ओळख करून देते. ती दुर्गाला म्हणते की ही सुमी, अभिषेकची होणारी बायको. तर सुमी म्हणते ही कोण? तर दुर्गा म्हणते की मी पत्रकार. अभिषेक यांचा ऍक्सिडेंट झाला हे कळल्यावरती त्याच्यावरती ती न्यूज कव्हर अप करण्यासाठी मी इथं आलेले आहे, असं म्हणते आणि ती तिथून निघते. दुर्गा हॉस्पिटलला जाण्यासाठी रिक्षा पाहत असते, पण तिला काही रिक्षा भेटत नाही. मग ती तशीच उन्हामध्ये पळत पळत हॉस्पिटल गाठते. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावरती सर्वजण तिच्याकडे रागाने बघत असतात. त्यावेळेस दुर्गा म्हणते की अभिषेक कसा आहे. मायसाहेब पुढे येऊन तिच्यावरती ओरडतात, म्हणतात की त्याच्या जीवाशी खेळलीस आणि आता वर त्याची चौकशी करायला आली आहे, तुझी हिंमत कशी झाली. दुर्गा म्हणते की अभिषेक बद्दल कळल्यावरती मी सुद्धा शॉक आहे. प्लीज मला त्याला एकदा भेटू द्या, मला एकदा त्याला पाहू द्या. त्यावरती दादासाहेब म्हणतात, काय संबंध तुमचा त्यांच्याशी, कशासाठी तुम्ही इथं आलात. त्याची काळजी घ्यायला अख्खं मोहिते कुटुंब समर्थ आहे, निघा इथून. तर दुर्गा म्हणते, मायसाहेब प्लीज मला एकदा त्याला फक्त भेटू द्या. त्यावरती मायसाहेब म्हणतात, काही गरज नाही, निघायचं इथून, अजिबात थांबायचं नाही. तर अमय सुद्धा दुर्गाला म्हणतो की दुर्गा प्लीज तू इथून जा, मी तुला काही जे असतील अपडेट ते सांगेल. त्यावरती मायसाहेब म्हणतात, काही गरज नाही त्याची. यांची म्हणजेच दुर्गाची सावली सुद्धा माझ्या अभिषेक वरती नकोय, जेवढं झालं तेवढं पुरे झालं, आता निघा इथून, असं ती त्याला असं दुर्गाला मायसाहेब बोलतात. त्यावरती दुर्गा निघते. तर पाठीमागून डॉक्टर येतात. डॉक्टर म्हणतात की अभिषेकची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, त्याला रक्ताची लवकरात लवकर गरज आहे, त्याला जर रक्त भेटलं नाही तर काही होऊ शकतं, केस हाताबाहेर जाऊ शकते. असं ऐकल्यावरती दुर्गा परत थांबते आणि दुर्गा डॉक्टरांना म्हणते की अभिषेकचा जो ब्लड ग्रुप आहे ओ निगेटिव्ह, तो माझा सुद्धा आहे, माझं रक्त घ्या, असं ती डॉक्टरांना म्हणते. तर डॉक्टर पण म्हणतात वेल गुड, चला लवकरात तुम्ही त्याचं तुमचं रक्त अभिषेकला द्या, असं म्हणतात. त्यावेळेस दुर्गा म्हणते की माईसाहेब मी तुमचा आदर ठेवला असता, पण आता अभिषेकची काळजी मला सर्वात जास्त आहे आणि त्याच्या जीवाच्या पुढे बाकी काही नाही, त्यामुळं प्लीज मला आता त्याला रक्त देऊ द्या, असं म्हणत ती आतमध्ये जाते. डॉक्टर दुर्गाचे ब्लड प्रेशर चेक करतात. त्यावेळेस त्यांना दिसतं की दुर्गाचं ब्लड प्रेशर हे हाय झालेलं आहे. डॉक्टर दुर्गाला म्हणतात की आम्ही तुमचं ब्लड घेऊ शकत नाही, कारण तुमचं बीपी हा खूप हाय झालेला आहे. दुर्गा म्हणते की अहो डॉक्टर, असं कसं तुम्ही म्हणता, प्लीज असं करू नका, तुम्ही अभिषेकला माझं रक्त द्या, मला कोणताही बीपीचा वगैरे त्रास नाही. तर डॉक्टर म्हणतात, तुम्ही आता धावपळ करत आलात का, उन्हामध्ये पळत पळत आलात का. तर दुर्गा म्हणते हो. डॉक्टर म्हणतात त्याच्यामुळेच आणि त्या तुम्ही काही खाल्लेलं नाही, त्यामुळेच तुम्हाला तुमचा बीपी हा हाय झालेला आहे आणि असं रक्त आम्ही अभिषेकला देऊ शकत नाही. डॉक्टर पुढे म्हणतात की तुम्ही थोडा वेळ आराम करा, त्यानंतर आपण पुन्हा एकदा तुमचं बीपी चेक करू, असं म्हणत डॉक्टर तिथून निघून जातात. दुर्गा तिथं बसलेली असते आणि ती विचार करत असते. तेवढ्यात तिथे एक बाई येते. दुर्गा मातेनंच त्यांना पाठवलंय असा हा सीन असतो. ती बाई दुर्गाला म्हणते की काही काळजी करू नकोस, थोडी शांत राहा, सगळं काही ठीक होईल, असं म्हणत ती तिला कुवाचा करंडा हातात देते आणि तिच्या डोक्यावरती हात ठेवून तिथून निघून जाते. तेवढ्यात थोड्या वेळात डॉक्टर येतात. डॉक्टरांना दुर्गा म्हणत असते की ती एक बाई होती. तर डॉक्टर म्हणतात, नाही नाही, इथं कोणी आलं नाही, आम्ही बाहेरच थांबलो होतो. डॉक्टर म्हणतात, चला आपण तुमचं बीपी चेक करू. बीपी चेक करायला गेल्यावरती दुर्गाचं बीपी हे नॉर्मल झालेलं असतं. तर डॉक्टर म्हणतात, एवढ्या लवकर तुमचं बीपी नॉर्मल कसं झालं. त्यावरती दुर्गा म्हणते, माहित नाही, पण त्या बाई आल्या होत्या, त्यांच्याचमुळे असं काहीतरी झालं असेल, असं ती म्हणते. त्यानंतर डॉक्टर तिचं ब्लड घेतात. तिथून दुर्गा बाहेर आल्यावरती दुर्गा तिथं बसते आणि ती थांबलेली असते. त्यावेळेस तिथे
बाईसाहेब येतात आणि ते त्यांची एक बांगडी काढून तिला देतात आणि म्हणतात की मोहिते कोणाचे उपकार जवळ ठेवत नाहीत, हे घ्या तुमची किंमत, असं म्हणून ती बांगडी तिला देण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस दुर्गा म्हणते की याची किंमत कसली देताय तुम्ही मला? जर एखाद्याला गरजू माणसाला आपण मदत केली तर त्याची किंमत होत नाही आणि मी ती घेत पण नाही, असं दुर्गा म्हणते. तेवढ्यात तिथं अमय सुद्धा येतो. अमय सुद्धा तिला म्हणतो की आता तू घरी जा, थोडा आराम कर, तुला पण अशक्तपणा आलेला दिसतोय. दुर्गा म्हणते नाही, मी ऑपरेशन पर्यंत थांबेल. तर बाईसाहेब म्हणतात काही गरज नाही, तुम्ही निघा इथून. तर दुर्गा अमयला म्हणते की प्लीज मला अपडेट देत जा, असं म्हणून दुर्गा तिथून निघते. दुर्गा घरी आल्यावरती तिच्या काकाला आणि तिच्या बहीण गौरीला सांगत असते की मी हॉस्पिटलला गेले होते त्यावेळेस माझा बीपी खूप हाय होता. मला ब्लड द्यायचं होतं पण मला ते ब्लड देता येत नव्हतं. तेवढ्यात तिथे एक बाई आल्या आणि त्यांनी मला हा कुंकवाचा करंडा दिला आणि माझ्या डोक्यावरती हात ठेवला. त्यावेळेस दुर्गाचा काका म्हणतो, हा तुला देवी मातेचा आशीर्वाद आहे, दुर्गा मातेचा आशीर्वाद आहे असं समज. तू संकेत ओळखायला शिक. तिने तुला कुंकवाचा करंडा दिलाय हे सौभाग्याचं लक्षण असतं. त्यावरती दुर्गा विचार करत असते. तर इकडे डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधून बाहेर येतात आणि सर्वांना सांगतात की अभिषेकचं ऑपरेशन हे सक्सेसफुल झालेलं आहे. यावरती माईसाहेब, दादासाहेब हे देवाचे आभार मानतात. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.